त्या अगोदर सर्व आपले सत्कार समारंभचा कार्यक्रम बाकी आहे आणि अक्सा मरीन टीम आपली आली का पूर्ण? खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट इकडे सर्वांनी एन्जॉय केला आणि 10 वर्ष मित्रांनो सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपण एक जास्त वेळ तुमचा घेत नाही, मला माहिती आहे सर्वांना फोटो वगैरे काढायचे आहेत. बट 10 वर्ष शिवशक्ती स्पोर्ट्स संघाने एक चांगली टूर्नामेंट इकडे केली आहे आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा असं बघितलं की काल इकडे समुद्राचं पाणी एवढं आतमध्ये आलं, बट JCB लावून त्यांनी माती वडून वडून पाणी थांबवलं. एकदा शिवशक्ती स्पोर्ट्स संघासाठी टाळ्या वाजवा की त्यांची मेहनत आणि त्यांना त्यांच्या गाव म्हणजे आता आम्ही क्रिकेट खेळतो तेव्हा आमच्या एक 28, 29, 30, 32 वयाचीच पोर आहेत. बट मी बघितलं की जे वयस्कर नागरिक होते ते पण तिकडे पाणी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि मी असं कमी बघितलंय की जिकडे वयस्कर नागरिक क्रिकेटला मदत करतात म्हणजे ग्राउंड बनवण्यासाठी. मुंबईत तुम्ही आलात तर मुंबईत असं नाही अरे काय हे दिवसभर क्रिकेटच खेळत असतात. बट या गावाने क्रिकेटसाठी महिला पण काल खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध इथे होत्या आणि सर्व महिलांचं पण मी सहकार्य त्यांचं लाभलं त्याबद्दल आपलं पण आभार आहे. महिलांसाठी पण एकदा टाळ्या वाजवा की त्यांचं पण मस्त गरमागरम बिर्याणी त्यांनी पण बनवली होती सर्वांनी आणि इकडे मी 2 दिवस मस्त एन्जॉय केलं. पण बोटी थांबल्यात त्यामुळे मच्छी खायला भेटली नाही. बट पुढच्या वर्षी थोडं लवकर येईल मच्छी खायला. तर आपण आता सुरुवात करूयात. रुचित दामोदर कुलाबकर यांच्याकडून देखील 2,500ची आम्हाला एक देणगी आली, त्यांचा पण आभार आहे. आणि गुड्डू गुहागरकर यांनी पण आम्हाला 500 रुपयाची देणगी दिली, त्यांचा पण आभार आहे. त्याबद्दल सर्व आमचे मान्यवर आपण सर्वप्रथम माननीय हरीशजी कुलाबकर साहेबांना मी विनंती करेल की आपण इकडे यायचं आहे. आपला एक विशेष सन्मान केला जाईल. चेअरमॅन ओमकार मच्छीमार सोसायटी उटंबर हरणेचे आणि काल पण ते अगदी सकाळच्या हाफमध्ये इकडे उपस्थित राहिले होते आणि गेले 7-8 वर्ष त्यांचं पण सहकार्य सतत 9 वर्ष आम्हाला या क्रीडा स्पर्धेला त्यांनी सहकार्य केलं. मी विनंती करेल रवींद्र कुलाबकर साहेबांना विनंती करेल की त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यांना एक विशेष भेटवस्तू आहे सत्यमेव जयंते हे सन्मान चिन्ह त्यांना देऊन आपण इकडे राजमुद्रा आणि कधी आम्हाला शब्द पाडायला देत नाहीत आमचा आणि आमच्या शब्दाला मान देतात असे आमचे आणि मंडळाची पाठीशी नेहमी उभे आहेत हरीशजी कुलाबकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. चेअरमॅन ओमकार मच्छीमार सोसायटी उटंबर हरणे. थँक्यू सो मच हरीशजी, असंच तुमचं प्रेम आणि थँक्यू डीजे हरीशजी. आणि त्यांच्यासोबत पण आपण बोलूयात 2 शब्द. नाही ते बोलतात तुम्ही बोला, आम्ही नेहमी मागे उभे आहे, आम्ही बोलणार नाही. त्यानंतर मी श्रीमती मस्तकांता झेंडेकर यांना विनंती करेल आपण यायचं आहे. आपल्या हातातून एक विशेष सन्मान आपण इकडे केला जाईल. राष्ट्रवादी महिला अध्यक्ष रत्नागिरी तथा नगरसेविका दापोली नगरपंचायतीच्या साधनाताई धोत्रे मॅडमचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. धन्यवाद साधनाताई, आपण पण या कार्यक्रमासाठी आलात आणि या कार्यक्रमाचा शोभा तुम्ही वाढवली त्याबद्दल. आणि आम्हाला नेहमी कुठलाही आम्ही शब्द टाकला तर आम्हाला कधी नाही बोलल्या आणि या वर्षी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ताईंनी पहिल्या शब्दावरच बोलले की मी आहे, तुम्ही उभे राहा. आणि आम्ही जिकडे तिकडे गेलो तिकडे थोडा आम्हाला चढ उतार आले, बट ताईंनी आमचा शब्द पाळला आणि चौताराचं पण मोठं काम ताईंच्या माध्यमातून इकडे चालू आहे. धन्यवाद ताई, आपण देखील असंच कार्य करत राहा. आणि
ताई आपण पण दोन्ही शब्द बोललात तर खूप बरं होईल आणि खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर पण आहे आणि आज नगरसेविका म्हणून देखील कार्यरत करतायत। बघा महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, असं नाही की महिला क्रिकेट पण नाही खेळत, महिला क्रिकेट पण खेळतात। आज नगरसेविका पण तुम्ही आहेत। कसं वाटतं आपल्या गावात एवढं म्हणजे खेडेगावात पण क्रिकेट चालतंय आणि आडेगावाने एवढं क्रिकेट पुढे नेलंय त्याबद्दल आणि या कार्यक्रमाविषयी? खरं तर माझं हे तिसरं वर्ष आहे आडेगावामध्ये। मॅचच्या माध्यमातून खरं इथे येते, पण ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता सांगितलं की माझ्या ह्या भगिनी पण आणि माझे सगळे बंधू तिकडे पाणी आल्यानंतरनं माती, तुम्हाला माहिती असेल की माझा हा जो कोळी बांधव आहे ना, हा पूर्ण पाण्याशीच खेळ असतो। म्हणजे रात्रंदिवस हे पाण्याशी खेळत असतात, त्यामुळे हे जेव्हा पाण्यात खेळतात तेव्हा माझ्या ह्या भगिनी त्यांच्या पाठीशी असतात। त्याच्यामुळं या दोघांमुळेच खरं तर या कोळीवाड्याची शान आहे हे लोक। आणि हे ग्राउंड खरंच आल्याला एवढं भारी वाटलं। हे जे वरती झेंडेकर मंडळाचे झेंडे फडकतात ना, त्यासाठी एकदम बस। मी आल्याच बोलले मच्छाताईंना की हे जे वरती हे जे झेंडे लावलेत ना, त्याबद्दल खरंच मानलं पाहिजे, एकदम जबरदस्त। आणि नेहमी चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम असतील, खेळ असतील, इथे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं। आता थोडंसं विजयी संघाबद्दल बोलते। अनिकेतला बघितल्यानंतर ना मी ठरवलं, अरे नाही आज इकडेच आज। आणि थोडीशी गणपती बाप्पाला प्रार्थना करत होते की आता म्हणजे मागच्या लोकांनी नाराज नका हो, आपलं घरचंच हे आहे। आणि मला वाटतं आनंददादाची टीम आहे, बरोबर ना? हां, आनंददादाची टीम आहे। तर आपलंच आपल्याकडे राहण्यापेक्षा आपलं नाव जेव्हा परगावात जाईल तेव्हा त्याला अजून चांगली चमक येते। आणि खरं तर मी सगळ्या खेळाडूंचं हे करेन। मॅच एकदम चुरशीची होती। ग्राउंडमध्ये आल्यानंतर मी तर कोणाला नमस्कार नाही केला, काय नाही, अगदी बसलो आणि समोरच आमचं लक्ष होतं। पण ज्या पद्धतीचा खेळ झाला खरंच एकदम जबरदस्त झाला। आणि आडेगावाने आत्तापर्यंत आम्हाला भरपूर दिलं आहे, त्यामुळे इथून पुढेही आडेगावासाठी जे काय असेल, क्रिकेटच्या मॅच असतील किंवा जे काय असेल, त्यासाठी आम्ही नक्कीच आपल्या पाठीशी राहू। सगळ्यांना शुभेच्छा। आणि हार जीत होत असते, कोणीतरी एक विनर असतो। आणि माझे कोळी बांधव ज्या पद्धतीने वर्षाच्या सगळ्या धगधकीच्या जीवनातनं हे जे खेळ खेळतात, खरं ते खूप कौतुकास्पद आहे। आणि त्याच्यानंतर सगळे चांगल्या पद्धतीने इकडे भाग घेत आहेत, ते पण खरं वाखाणण्याजोगं आहे। आणि एक प्रामुख्याने खरं सांगायचं आहे, अगदी मी तिथं आल्यानंतर ना, रे ताई एवढा उशीर, आम्ही तुमच्यासाठी एवढी तयारी केली होती। म्हणजे खरं हा जो आनंद आहे तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल, तो असाच राहू दे। आम्ही नेहमीच पाठीशी राहू। आणि मला इकडे बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद। माझी बोबडी वळते, म्हणजे काहीतरी गोड खायला मिळणार आहे। तर मनापासून धन्यवाद देते आणि सर्व टीमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते। धन्यवाद। थँक्यू सो मच मॅडम। आणि आपण देखील आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे। त्यानंतर आपण आता सन्मान करणार आहोत माननीय श्री रवींद्र महादेव कुलाबकर यांचा एक विशेष सन्मान। अध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर मंडळ आडे माननीय श्री दीपक झेंडेकर विनंती करेल की आपण रवींद्र महादेव कुलाबकर यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे। थँक्यू सो मच। आणि एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातो आहे या कार्यक्रमामध्ये। रवींद्र महादेव कुलाबकर अध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर मंडळ आडे, थँक्यू सो मच। आणि थँक्यू सो मच। आणि त्यानंतर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत। मी लीलाधर काळीकर यांना विनंती करेल की आपण एक नामदेव हिरोजी झेंडेकर यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे। उपाध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर मंडळ आडे यांचा एक विशेष सन्मान। आणि थँक्यू डीजे। आणि मी नामदेव साहेबांविषयी जरूर बोलेल, कारण की 2 दिवस त्यांना पण मी पण फॉलो केलं, प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष लावून होते। बट आज त्यांनी आपल्या गावासाठी एवढं
चांगलं काम आणि त्यांची मेहनत आहे. आम्हाला नेहमीच त्यांचं पण सहकार्य राहिलं आहे. कमी तिथे आम्ही, म्हणजे जिथे कमी पडू तिथे आम्ही आहोत. बट तुम्ही करत राहा आणि युवकांना ते प्रोत्साहन करत असतात. धन्यवाद. अनिल नांदगावकर यांना विनंती करेल की आपण एक विशेष सन्मान करण्यासाठी यायचं आहे. किशोरभाई देसाई यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. किशोरभाई देसाई आपण यायचं आहे. किशोरभाई देसाई यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. थँक्यू सो मच किशोरभाई, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि किशोरभाईंचा पण एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच. आणि किशोरभाईने विनंती करेल की आपण 2 शब्द या कार्यक्रमाविषयी आणि आज या गावाविषयी जरूर ऐकेल. आजच्या या आयोजित केलेल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज इथे उपस्थित राहण्याचा योग आला. अतिशय सुंदर असा खेळ आणि चुरशीचा रोमहर्षक, कदाचित एखाद्या दुसऱ्याला अटॅक येईल की काय अशा प्रकारचा हा गेम होता. माझ्या पण छातीत धडधडत होतं. अनंता, अनिकेत, अतिशय अप्रतिम. कोण जिंकला, कोण पहिला आला, कोण दुसरा आला, यापेक्षा तुम्ही जो जनतेला जो आनंद दिला आहे किंवा ज्या क्रीडाप्रेमींना आनंद दिला आहे हा फार मोलाचा आहे. आज हे जिंकले, उद्या तुम्ही जिंकणार आहात. जिंकणं हा फार महत्त्वाचं नाही, परंतु याहीपेक्षा या मंडळाचं मी कौतुक करतोय की आज या ठिकाणी जे काय मैदान मी बघितलं, आंतरराष्ट्रीय मैदान वाटलं. आंतरराष्ट्रीय मैदान असं वाटलं. पावसामध्ये खेळताना अतिशय आनंद मिळाला. मगाशी जो पाऊस आला आणि त्या पावसामध्ये भिजायला मिळाला आणि त्या भिजता भिजता खेळ अतिशय सुंदर या ठिकाणी झालेला आहे. आज या इथल्या महिला असतील, इथले पुरुष असतील, यांनी जी काही मेहनत केली आहे क्रीडांगण होण्यासाठी, हे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण हे समुद्राशी, तसे तुम्ही मंडळी समुद्राशी लढणारी आहात. तुमच्यासारखे लढवय्ये मला वाटतं कुठल्याच समाजात नाहीत. कारण तुम्ही लढवय्ये आहात, कारण तुम्ही समुद्राशी लढताय आणि तुमच्या पुढे हे मैदान म्हणजे काहीच नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी मेहनत करून हे मैदान केलं आहे. पण मी आज सांगेन की हे मैदान आज जे तुम्हाला त्रास झाला की इथं हे सगळं JCP लावून मैदान करावं लागलं आहे, हे आणि काही दिवसामध्ये पण मला सांगावंसं वाटतंय की आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी 4.5 कोटीचा बंधारा मंजूर झालेला आहे. आणि या बंधाऱ्याचं फक्त CRZचा जो आपला कायदा आहे त्याच्यामध्ये थोडंसं अडकलं आहे, पण मला वाटतं या महिन्याभरामध्ये तो पण प्रश्न CRZचा संपेल. आणि इथं जो काय भव्य बंधारा होणार आहे, या बंधाऱ्यानंतर मला वाटतं तुम्हाला दोघांना, तिकडं पण आणि इकडं पण, मला वाटतं मैदान आणखी बनवावं लागणार नाही, आपोआप मैदान तयार होईल आणि मग हा प्रश्न तुमचा कायमचा संपून जाईल. दुसरी गोष्ट महत्त्वाची, मला आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणजे या खाडीतला गाळ काढणे. आणि त्याचंसुद्धा इस्टिमेट जवळजवळ मला वाटतं या महिन्यात 2 महिन्यात त्याला मंजुरी मिळेल. आणि इथला गाळ काढून जसं आंधरल्याला जसं आपण बांधला गोयंग बंधारा, ज्या बंधाऱ्यामुळे खाडीमध्ये येणारी वाळू थांबलेली आहे आणि ते यशस्वी झालं आहे, म्हणजे आज आम्ही जाऊन आलो, यशस्वी झालेलं आहे आणि तिथला गाळ पण काढला जातो आहे, दोन्ही कामं चालू आहेत. तशाच प्रकारे या खाडीतला सुद्धा गाळ काढला जाणार आहे आणि तो बंधारा होऊन यापुढे खाडी भरणार नाही. आणि जेणेकरून आपल्या ज्या बोटी आहेत ह्या संरक्षणामध्ये आणावे लागतात, कारण वादळ आहे, वारा, विशेष करून वादळामध्ये ते तुम्हाला मोठं संरक्षण या ठिकाणी मिळणार आहे. या आपले
आदरणीय योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेलं आहे. हे जी महायुती आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय अजितदादा पवार, हे जे आपलं सरकार आहे, या सरकारने ही कामं मंजूर केलेली आहेत आणि भविष्यामध्ये ही कामं झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपला प्रश्न संपणार आहे. आज या ठिकाणी अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे आमचं जालगाव गाव होतं नाही का अनिकेत, त्यामुळे आनंद तुला मी हरवलंय, पण अनंत हारलास तरी तुझा खेळ मस्त होता. हो नाही मी आपला सहज बोलतोय. गाव होतं, योगायोगाने विषय आला. हो, आणि आड माझं आहे, जालगाव माझं आहे, आड माझं आहे, दोन्ही माझीच आहेत. पण योग असा आला की जालगाव आज ज्या गावात राहतो त्या गावाने विजय संपादन केला आमच्या समक्ष. हा पण योग असतो आणि म्हणून आपल्या सर्वांना आज मी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि याचा आनंद इतके वर्षात आम्ही क्रिकेट सामन्यांना जातो, पण जो आनंद आज इथे मिळाला असा आनंद कधीच आम्हाला मिळाला नाही. आणि म्हणून हा आनंद घेण्यासाठी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, थँक्यू सो मच. आपण पण इकडे आलात आणि आपले 2 शब्द व्यक्त केले त्याबद्दल आपलं पण आभार आहे. त्यानंतर एक विशेष सन्मान माननीय श्री मनोहर महादेव कुलाबकर, अध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर मंडळ मुंबई, यांचा एक विशेष सन्मान उत्तम कालेकरांना विनंती करेल की आपण, आणि आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पण यांनी प्रोव्हाइड केली आहे. थँक्यू सो मच मनोहर महादेव कुलाबकर यांचा एक विशेष सन्मान मी उत्तम कालेकरांना विनंती करेल की आपल्याला अजून करायचा आहे. सर्व मान्यवरांचा अगदी मनापासून आभार आहे. आणि थँक्यू सो मच मनोहरजी, आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. त्यानंतर मी नरेश कालेकरांना विनंती करेल की आपण विष्णू बाळकृष्ण नांदगावकर यांचा एक विशेष सन्मान करण्यासाठी यायचं आहे. आणि विष्णू बाळकृष्ण नांदगावकर साहेबांचा एक विशेष सन्मान करणार आहोत. उपाध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर मंडळ मुंबई. त्यांच्या अनुपस्थित त्यांचा मुलांनी आपण यायचे. ओंकार नांदगावकर मुलुंडवरून खास या टुर्नामेंटसाठी आवर्जून आले आणि आम्हाला लाईव्हसाठी पण त्यांनी मदत केली आहे. थँक्यू सो मच ओंकार. आणि गावासाठी आज ते आवर्जून इकडे उपस्थित राहिले गेले. नरेश कालेकर आपण या. नरेश कालेकर यांच्या हातातून आपण इकडे सन्मान केला जाईल. आम्हाला लाईव्हसाठी पण खूप मोठी जबाबदारी विष्णू बाळकृष्ण नांदगावकर यांनी आम्हाला प्रोव्हाइड केली होती आणि त्यांचे चिरंजीव ओंकार विष्णू नांदगावकर यांचा एक विशेष सन्मान इकडे केला जातो आहे. थँक्यू सो मच ओंकार, आणि आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. त्यानंतर मी सौ लता कालेकर यांना विनंती करेल की आपण इकडे यायचं. आपल्या हातातून एक सन्मान केला जाईल. आणि लता कालेकर यांच्या हातातून माननीय श्रीमती मस्तकंदा विजय झेंडेकर, अध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर महिला मंडळ आडे, यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. अगदी योगायोग बघा, दोघींच्या पण साडी सेम आहे. आणि म्हणजे लेडीजला खूप असतं की मला साडी माझी सेम असली पाहिजे, आणि सर्वात जास्त देवाने लेडीजलाच माइंड दिलं आहे. त्यामुळे महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. थँक्यू सो मच ताई. आपण पण असंच काम करत राहा गावासाठी. आणि महिला मंडळाने पण, आता पूर्वी प्रत्येक गावात महिला मंडळ नव्हते, पण आता जाऊ तिकडे महिला मंडळ पण, महिला बचत गट आहेत. त्यामुळे कोणीतरी म्हटलंय की भारत देश जर पुढे जाणार तर महिला एकत्रित आला तर भारत देश लय पुढे जाणार आहे, आणि हे फॅक्ट आहे. त्यानंतर आपण मी जयश्री नांदगावकर मॅडमला विनंती करेल की आपण यायचं. आपल्या हातातून माननीय सौ मीनाक्षी रामचंद्र कालेकर, उपाध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर महिला मंडळ आडे, यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. कुणी प्रतिनिधी आपण असेल तर आपण यायचं आहे.
त्यांचे चिरंजीव त्यांच्या आईचा सन्मान स्वीकारतील आणि त्यानंतर हरीश नांदगावकर यांना विनंती करेल की आपल्याला अजून एक सन्मान करायचा आहे. माननीय श्री सोमनाथ अंकुश कुलाबकर सरपंच ग्रामपंचायत आडे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आपल्या हरीश नांदगावकर यांच्या हातातून आपण पाहिलं तर सोमनाथ अंकुश कुलाबकर सरपंच ग्रामपंचायत आडे आणि सरपंच साहेबांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. आज सरपंच म्हणून मोठी जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. आणि त्यानंतर श्री सरपंच साहेब आपण तर बोललं पाहिजे. सरपंच आहेत तर त्यामुळे आपण तर बोललंच पाहिजे. आज या गावाविषयी आणि या क्रीडा स्पर्धेविषयी एवढं चांगलं युवक एवढं चांगलं टुर्नामेंट करतात तर त्यांच्याविषयी दोन शब्द ऐकेल. शिवशक्ती स्पोर्ट क्लब आडे यांच्यामार्फत भव्य पावसाळी सर्कल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक होतं 55,555 आणि द्वितीय पारितोषिक होतं 33,333. या ग्राउंडवरती जवळजवळ आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. उत्तमरित्या असं या इथे स्पर्धा होत असतात. खूप लांबून क्रिकेट खेळणारे स्पर्धक खेळाडू येत असतात. खूप मोठमोठे ओनर लोक असतात आणि ते मोठमोठ्या खेळाडू म्हणजे व्यावसायिक खेळाडू असतात. त्यांना दिवसाला म्हणजे 5,000 10,000 असे देऊन इथं खेळायला आणतात. ह्या वर्षी मी बघायला गेलो तर गाव टू गाव आणि ओपन अशा स्पर्धा होत्या. तर त्याच्यामध्ये गाव टू गावमध्ये पण मला अभिमान वाटतो की आज आमच्या दापोली तालुक्यातील जालगावची टीम जी इथं 1 नंबरला आणि प्रथम खरंच मला अभिमान वाटला. कारण आम्ही बाहेरच्या खेळाडूंना जास्त प्राधान्य देतो. मी बरंच इथं बघत आलो 10 वर्ष झाली. याच्यामध्ये बरंच बघत आलो की आज ह्या वर्षी पण 6 आणि 3 असे खेळाडू होते. तर आमचे ओनर लोक असतात ते लोक काय करतात तर 3 खेळाडू बाहेरचे आहेत ना तर त्यांनाच बॉलिंग त्यांनाच बॅटिंग आणि तेच त्यांचा विश्वासघात करतात आणि त्यांची टीम बाहेर जाते. हे मी बऱ्याच वेळा बघितलं. तर आमच्या दापोली तालुक्यातील सगळे अनिकेत आहे. मला त्याचा खूप अभिमान वाटतो की चांगला खेळाडू आहे. त्यांनी आज दापोलीचं नाव आणि आपल्या गावाचं जालगावचं नाव रोशन केलं. आणि समोरची टीम अक्सा मरीन त्या संघाचं सांगायचं म्हटलं तर आनंद शेठ जवळजवळ मला वाटतं पहिल्या वर्षापासून इथं प्लेयर आणतात. एक दोन ट्रॉफ्या पण आम्ही मारलेल्या आहेत अक्सा म्हणजे दर्यासागरच्या नावाने. आता अक्सा मरीनच्या नावाने पण आज फायनलला गेली. त्या अक्सा मरीनमध्ये मी स्वतः काम करतो. तर मला थोडंसं म्हणजे हर्ट झाला की माझा ओनरचा 2nd नंबर आला. तर असू दे तुमचा नेक्स्ट टाईम नंबर येईल. खूप प्रयत्न करा. आणि ह्या इथलं सांगायचं म्हटलं तर भाईने पण सांगितलं मॅडमने पण सांगितलं आणि आम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलं की मला असं वाटत नव्हतं की 21-22ला इथे टुर्नामेंट होईल म्हणून. मी बऱ्याच वेळा नामदेव मामाला वगैरे पण विचारलं की काय परिस्थिती आहे आपल्या ग्राउंडची. तर त्यांनी सांगितलं सांगू शकत नाही पण आम्ही आमची मेहनत आमची पणाला लावू आणि आम्ही माती टाकू काही करू. पण मी बघितलं 2 दिवस JCB इथं उभा होता. त्यांनी त्यांची मेहनत पणाला लावली आणि ग्राउंड उभा केलं. प्रशस्त असा ग्राउंड उभा करून त्यांनी आज ही क्रीडा स्पर्धा भरवली. मला खूप अभिमान वाटला आणि माझ्या गावाचा पण मला अभिमान वाटला आणि त्या गावाचा सरपंच मी आहे. आणखीन मला स्वतःला म्हणजे बरं वाटलं आणि असंच स्पर्धा भरवत राहा आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. आपलं देखील आभार आहे आणि आपण पण असंच गावासाठी काम करत राहा. थँक्यू सो मच. त्यानंतर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत.
नगराध्यक्ष तालुका या परिसरातील आपण पाहिलं तर विनीना शिगवण मॅडमचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. मत्स्यगंधा मॅडमने विनंती केली की आपण विनीना शिगवण मॅडमचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले नगराध्यक्ष म्हणून देखील या तालुक्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. थँक्यू सो मच ताई, आपण पण आलात. आणि आज या कार्यक्रमामध्ये त्यांचा पण एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातो आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर दिलीप बांद्रे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल आपण या कार्यक्रमासाठी. दिलीप बांद्रे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. त्यानंतर अस्ता साळवी आणि चैताली माडिक मॅडमचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. मस्तगंधा मॅडमला विनंती करेल की आपण यायचं आहे. अस्ता साळवी यांचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये केला जाईल. अक्षता साळवी मॅडमचा पण एक विशेष सन्मान केला जाईल आपण या त्यानंतर चैताली महाडिक यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. चैताली माडिक मॅडमचा पण एक विशेष सन्मान केला जाईल आपण. त्यानंतर सुनीताताई काळेकर आपण देखील याचा आपला पण एक विशेष सन्मान केला जाईल. आपण एक विशेष सन्मान करत आहोत आपण या कार्यक्रमामध्ये. चैताली माडिक मॅडमचा एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातो आहे. लता कालेकरांना विनंती केली की आपण सुनीता कालेकर मॅडमचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. त्यानंतर हरीश्वर चोगळे सरांचा एक विशेष सन्मान करणार आहोत आपण. श्रीराम मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन हरीश्वर चोगळे सरांचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये केला जाईल. दीपक झेंडेकरांनी विनंती केली की आपण त्यांचा एक सन्मान करायचा आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. त्यानंतर राजेंद्र झेंडेकरांनी विनंती केली की संजोग शेडगे शिवसेना मुंबई सचिव यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. धन्यवाद संजोगजी शेडगे, आपण देखील इकडे आलात आणि आपला पण आभार आहे. त्यानंतर सुचित पवार विभाग संघटक पालघर लीलाधर काळेकर यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा. यानंतर सुचित पवार यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. विभाग संघटक पालघर. त्यानंतर कृष्णा लीलाधर कुलाबकर यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. मी दिलीप भोईनकर यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. कृष्णा लीलाधर कुलाबकर अध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई सत्कार्य सेवा कोळी समाज आडे. कृष्णा लीलाधर आपण या. कृष्णा लीलाधर कुलाबकर आपला एक विशेष सन्मान.
त्यानंतर समीर सदानंद पालेकर उपाध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई सत्कार्य सेवक कोळी समाज आडे. मी हरिश्चंद्र नांदगावकर यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे, ज्यांनी बेस्ट बॅटरसाठी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आम्हाला दिली आहे. समीर सदानंद पालेकर उपाध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई सत्कार सेवा कोळी समाज आडे. समीर पालेकर यांचा पण विशेष सन्मान आणि गेले 2 दिवस त्यांची पण मेहनत पाहिली गेली आहे. समीर सदानंद पालेकर उपाध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई सत्कार्य सेवा कोळी समाजाचे आपण पाहिलं तर अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत. धन्यवाद समीर पालेकर आणि ज्यांचं सहकार्य पूर्ण टुर्नामेंटवरती ते पण लक्ष लावून होते, त्यांना पण एक विशेष सन्मान इकडे चिन्ह दिला जात आहे. समीर पालेकर यांचा पण एक विशेष सन्मान. मी भारती पाटील यांना विनंती करेल की आपण तेजस्विनी महादेव कालेकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. पोलीस पाटील आडे, तेजस्विनी महादेव कालेकर पोलीस पाटील आडे यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातो आहे. आणि आम्हाला 2 नंबरची ट्रॉफी ज्यांनी प्रोव्हाइड केली असे नौजवान मित्र आडे, नौजवान मित्र आडे. नौजवान मित्र आडेचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. नारायण कालेकर यांच्या हातातून केला जाईल आपण नौजवान मित्र आडे. त्यानंतर श्री कमळाकर काळेकर यांना विनंती करेल की आपण यायचं आहे. माननीय श्री अंकुर नरेश भोईनकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. अंकुर नरेश भोईनकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल या कार्यक्रमामध्ये. आणि आमचे अंकुर फायनान्स डिपार्टमेंट यांनी सर्व 2 दिवस आमच्या बाजूला स्कोरिंग पण करत होते आणि प्लेअर द टुर्नामेंटसाठी ज्याने आम्हाला ट्रॉफी प्रोव्हाइड केली आहे. आमच्या सोबत काल अंजीरने गाडीने आले आणि अंजीरले गाडीमध्ये ते पण होते आणि सतत 3 वर्ष आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ते देतात. काय स्माइल केले त्याने, एकदम खुश झालेत अंकुर. त्यानंतर मुकेश जनार्दन पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. मी ज्यांनी आम्हाला सायकल प्रोव्हाइड केली आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी, मुकेश जनार्दन पाटील. दामोदर कालेकर आपण या आपल्या हातातून ते दिलं जाईल. आणि दिवेश पाटील त्यांच्या अनुपस्थित मध्ये ते विला चेंडेकर आपण आहात का? विला चेंडेकर. त्यानंतर विला चेंडेकर यांच्या हातातून जैन पावशे आपण यायचे आपल्या हातातून. दामोदर झोमा कालेकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. दामोदर झोमा कालेकर यांचा एक विशेष सन्मान. बेस बॉलरची ट्रॉफी आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केली आहे. त्यानंतर विला चेंडेकर यांच्या हातातून दामोदर झोमा कालेकर यांचा ऋषिकेश जैन पावसे. ऋषिकेश जैन पावसे. त्यानंतर प्रवीण सेंडेकर आपण या. ऋषिकेश जैन पावसे यांचा प्रवीण सेंडेकर यांच्या हातून सन्मान केला जाईल.
आणि क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केली असे आमचे ऋषिकेश जय हिंद पावसे. थँक्यू ऋषिकेश. त्यानंतर भावेश रमाकांत झेंडेकर यांचा एक सन्मान योगेश पाटील यांच्या हातून केला जाईल. भावेश झेंडेकर आपण या योगेश पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. भावेश झेंडेकर आमचे स्कोरर आणि ज्यांनी 2 दिवस खूप चांगलं स्कोरिंग त्यानंतर आम्हाला प्रत्येक मॅचसाठी लागलेल्या मॅन ऑफ द मॅचसाठी देखील आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केलं. थँक्यू सो मच भावेश झेंडेकर. आणि त्यांचा एक विशेष सन्मान केला जाईल भावेश झेंडेकर. धन्यवाद भावेशजी. आणि असंच सहकार्य तुमचं आमच्या मंडळाला लाभो. त्यानंतर 101 कलाकार ग्रुप 101 कलाकार ग्रुप ज्यांनी शिस्तबद्ध संघाची आम्हाला ट्रॉफी दिली आहे. नागेश पाटील यांच्या हातातून मात्र 101 कलाकार ग्रुपचा सन्मान केला जाईल. एकशे एक कलाकार ग्रुप आपण या. चला लवकर सन्मान तुमचा 101 कलाकार ग्रुप. आणि त्यानंतर अक्षय जनार्दन कालेकर यांचा एक अतुल झेंडेकर यांच्या हातातून अक्षय जनार्दन कालेकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आम्हाला मेडल्स त्यांनी प्रोव्हाइड केलेत. अक्षय त्यानंतर नंदू नांदगावकर यांच्या हातातून अतुल विजय झेंडेकर यांचा पण एक सन्मान केला जाईल. अतुल झेंडेकर आम्हाला सहभागी सन्मान चिन्ह आम्हाला जे सर्व दिलेत. अतुल थँक्यू. BSNLचं नेटवर्क लवकर तू इकडे आण. आणि ते इकडे आलं की मुद्दामून नेटवर्क बंद करतात आणि BSNL मध्ये कार्यरत पण आहेत. सुदेश नांदगावकर यांच्या हातून अतुलचा एक सन्मान केला जाईल. अतुल विजय झेंडेकर. आणि काय स्माईल केले अतुलने. 2 दिवस आमच्यासोबत स्कोरिंग पण त्यांनी चांगली केली. थँक्यू सो मच अतुल. त्यानंतर गोविंद पालेकर यांचा एक विशेष सन्मान सुदेश नांदगावकर यांच्या हातून केला जाईल. सुदेश नांदगावकर त्यांचे चिरंजीव आपण असेल तर आपण या. आणि आम्हाला त्यांनी बॉल प्रोव्हाइड केलेत असे आमचे गोविंद पांडुरंग पालेकर ज्यांनी आम्हाला सर्व लागणारे क्रीडा स्पर्धेसाठी बॉल जे प्रोव्हाइड केले आहेत. आणि थँक्यू डीजे. आणि फरान आपण असेल तर या. फरानची आम्हाला बॅट ज्यांनी प्रोव्हाइड केली आमचे मित्र फरान स्पोर्ट्स दापोली. एक चांगली ब्रँड आहे आणि त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात बॅट आपण पाहतोय. त्यानंतर दुर्वेश कालेकर आपण यायचं आहे. विशाल नांदगावकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल.
आणि सुशांत कुलाबकर आपण यायचं आणि आपण भास्कर श्रावण पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आम्हाला वायफाय भास्कर श्रावण पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आम्हाला ज्यांनी वायफाय प्रोव्हाइड केलं. सध्याच्या घडीला मी मगाशी पण सांगितलं की एक टाइमचं जेवण नाही भेटलं तरी चालेल पण वायफाय घरात पाहिजे. उदय नांदगावकर आपण यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. आमचे उदय नांदगावकर 2 दिवस त्यांनी पूर्ण आणि श्रावण पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान. खूप चांगला वायफाय तुमचं स्पीड आहे, फास्ट आहे आणि असंच तुमचा बिझनेस पुढे जावो. राजेंद्र झेंडेकर यांना विनंती करेल की आपण उदय नांदगावकर यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आमच्या सोबत उदय नांदगावकर यांनी पण खूप मेहनत घेतली आणि माझगाव डॉक मध्ये ते कार्यरत आहेत. मुंबई. उदय नांदगावकर यांचा एक विशेष सन्मान आणि आम्हाला नेहमी त्यांचं सहकार्य लाभलंय. असं आहे उदय काय स्माइल केले. उदयचा टिक्का अगदी फेमस आहे. त्यानंतर युट्यूब लाईव्ह आम्हाला जे 2 दिवस यांनी युट्यूब लाईव्ह केलं आमचे स्पोर्ट्स स्ट्रीमची पूर्ण टीम इकडे 2 दिवस पूर्ण पावसामध्ये ते झुळत होते बट वारा वादळाला ते सामोरे गेले आणि युट्यूबला त्यांनी गणेश काळेकर आपण त्यांचा युट्यूब लाईव्हच्या टीमचा एक सन्मान करायचा आहे. आणि युट्यूब लाईव्हच्या टीमचा पण आपण इकडे सन्मान करतोय. त्यानंतर नितीन पावशे आपण इकडे यायचं आहे. महेश कोपटकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल आणि महेश कोपटकर यांचा एक विशेष सन्मान. नितीन पावशे आपण या. आणि आमचे डीजे ऑपरेटर महेश कोपटकर त्यांचा पण एक चांगला साऊंड सिस्टम आणि थँक्यू सो मच महेशजी. आपण पण इकडे सन्मान केला. त्यानंतर पंच आमचे प्रवीण झेंडेकर, नितीन पावशे, सर्व पंचांची टीम 2 दिवस त्यांनी पण अगदी ऊन पाऊस त्यांनी पण झेलला आणि वारा अगदी सर्व आमचे पंचांचा पण इकडे सन्मान केले. पंचांचा पण फोटो मी काढतो. त्या भाई तुम्ही जा. फोटो पाहिजे ते मेन आहेत. अंपायर आहे तर तुम्ही खूप चांगल्या शुभेच्छा तुम्हाला. आणि त्यानंतर नितीन पावशे आपण या. त्यानंतर समीर पालेकर. नितीनजी आपणास पण. त्यानंतर कोण आहे वंदन झेंडेकर आपण पण याची आमचे ऑफिशियल पंच. आणि वंदनने पण काही स्माइल केली अगदी तो. त्यानंतर मयूर कुलाबकर आपण पण या. सुशांत कुलाबकर आपण या. कुणाल झेंडेकर, सुयोग नांदगावकर सर्व आमचे ऑफिशियल पंच. 6 पंच होते एकूण. 3 आतमध्ये 3 ग्राउंडच्या बाहेर होते. आणि ऋषिकेश पावसे त्यानंतर आपण आता हॅलो. आमच्या गावचे श्री संदीप पावसकर यांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी समीर पालेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे.
त्याचप्रमाणे मिलिंद बाक्कर यांचंही आम्ही इथे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. त्यानंतर आमचे बंधू वीरेंद्र नांदगावकर यांचाही इथं गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण जे 2 दिवस ज्या सुमधुर आवाजात आपण कॉमेंट्री ऐकतोय ते आमचे मुंबईचे अंडरम जगतातील एक सुप्रसिद्ध आवाज सागरजी मोरे यांचाही आम्ही एक विशेष सत्कार करणार आहोत. मी समीर पालेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अंडरम क्रिकेटचा एक मोठा आवाज आहे सागरजी मोरे यांचा. मुंबईमध्ये मोठमोठे टुर्नामेंट करतात. त्यांची इच्छा होती ही मानाची टुर्नामेंट एकदा त्यांना करावी आणि ती त्यांची इच्छा आणि आमची त्याच्यापेक्षा जास्त इच्छा की एखादा एक महाराष्ट्राचा एक मोठा आवाज आमच्यापर्यंत यावा आणि तो आम्ही आज आणलेला आहे. सागर तुला काय वाटतं या टुर्नामेंटविषयी 2 शब्द सांगायचे थोडक्यात. ॲक्च्युली थँक्यू, मला तुम्ही इकडे बोलवलं. अगदी मला एप्रिलमध्ये फोन आला होता. मी पण इकडे कोणाला जास्त ओळखत नाही. नवनीत म्हणून फोन आला होता, बट मी त्यांना बोललो मी सांगतो माझे पण थोडं, मी स्वतः चांगला कोटक बँकमध्ये ऑफिसला आहे, जॉबला आहे बँकिंग फील्डमध्ये आणि टूर करायचं. माझं पण गाव महाड आहे, त्यामुळे टूर करायचे म्हटलं तर जॉबला सुट्टी वगैरे भेटत नाही. सॅटर्डे आणि हा 3rd सॅटर्डे होता, त्यामुळे 2nd 4th सुट्टी असते. मी त्याला बोललो सांगतो आधी, मुंबईत पण शेड्यूल खूप होता आणि मला आता बोललो एवढं लांब जायचं तर कोणतरी ओळखीचं पाहिजे, ओळख असेल तरच जाणार. पण तो बोलला की, आणि माझ्या मित्रांना पण मी विचारलं मुंबईच्या की बोलतात तू जा आडेगावात मोठी टुर्नामेंट असते. आणि मी जसं आलो खूप चांगलं टुर्नामेंट आणि मेहनत आहे. आज तुम्ही एवढं करताय, खूप मोठी गोष्ट आहे. बघा रत्नागिरीचे संघ मुंबईचे आले, 4-4 तास ट्रॅव्हल करून तुम्ही इकडे आलात. बट या शिवशक्ती स्पोर्ट्सने एवढं ऑर्गनाईज करतात, त्यांच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. आणि मी त्यांचं आभार मानेल की मला इकडे बोलवलं. थोडं पाणी चेंज झाल्यामुळे माझा थोडा घसा बसला, कारण की एवढं सवय नाही ट्रॅव्हलन्स आणि 2 दिवस इकडे एन्जॉय केलं. थँक्यू. आज माझी एकादशी होती म्हणून नॉनव्हेज नाही खाल्लं, बट नॉनव्हेज खाण्यासाठी मी नक्की येईल. थँक्यू सो मच. धन्यवाद. AK ग्रुपचं पण आपण इकडे सन्मान करणार आहोत, ज्यांनी आम्हाला सामनावीरच्या टी-शर्टच्या प्रोव्हाइड केल्या. आम्हाला भावेश यांना विनंती केली की आपण AK ग्रुपचं, AK ग्रुप आडे आणि टिनूने काय अगदी सुदेश टिनूने अगदी खुश झालाय, तो एकदम स्माइल त्यांनी गोड केली आहे. थँक्यू. चला आता सर्वांचे सन्मान झाले, बट हॅलो. तसेच आमचे एक युवा खेळाडू आहेत मनोज दाभोलकर, त्यांच्यावर एका समाजाची जिम्मेदारी आहे. खारवी समाजाचे अध्यक्ष श्री मनोज दाभोलकर यांचा इथे एक सत्कार करण्यात आहे. मी अतुल झेंडेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आणि सो थँक्यू सो मच सर. आणि आपण पण इकडे थँक्यू सो मच. आणि सन्मानाला जवळपास 1 पाऊण तास झाला, पण कोणाचा चुकून सन्मान राहिला असेल तर माफी मागतो. आणि पुढे आपण आता खेळाडूंकडे पण लक्ष देऊया. ते बोलतो आम्ही जिंकलो, आम्हाला कोण विचारतच नाही, बट आपण तुमच्याकडे वळूयात. बेस्ट फिल्डरसाठी आपण एक आकर्षक चषक आहे. बेस्ट फिल्डर देण्यासाठी मी मायासाया पालेकर यांना विनंती करेल की आपण यायचं आहे. आणि कैलासवासी गौरया बामा कालेकर यांच्या स्मरणार्थ कुमार दामोदर जुमा कालेकर यांच्याकडून जी ट्रॉफी आहे, आणि कुमार दामोदर जुमा कालेकर आपण पण या त्यांच्याकडून आपण हे पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातो आहे. खूप चांगली फिल्डिंग केली कोण असेल, आणि अफलातून फिल्डिंग, अफलातून हिट पण लगावले. कोण? रोमेश कालेकर.
रोमेश कालेकरला मात्र पुरस्कार दिला जातो आहे आणि शिवशक्ती स्पोर्ट्स मुंबई टीम मध्ये पण तो खेळतो. अगदी रोमेश मला असं वाटतं जॉन्टी रोड आहे. रोमेश अफलातून फिल्डिंग केली आणि रोमेश सोबत पण आपण दोन शब्द बोलूयात. रोमेश बेस्ट फिल्डर भेटली ट्रॉफी आणि आज तू या शिवशक्ती संघासाठी पण खेळतो तर काय बोलशील? काय नाही, हँडरम खेळायला खूप भारी वाटतं. इथं सर्व खेळाडू मोठमोठे पण येतात त्यामुळे आम्हाला पण अजून म्हणजे मला एक्सायटेड होतं की मी पण मोठ्या पोरांसोबत खेळू शकतो. मी कॉन्फिडन्स हे करू शकतो म्हणून मी पण खेळतो मोठ्या पोरांसोबत. त्या ह्यानी पण मला साथ दिली. ते पण आनंद काका वगैरे मला प्रोटेक्ट करत असतात की पुढे तू पण जाशील एवढंच बोलू शकतो. थँक्यू सो मच. पहिला बोलायला लाजत होता, नंतर खूप छान बोलतो यार. तू बोलला पण पाहिजे. त्यानंतर बेस्ट बॉलरकडे आपण वळणार आहोत आणि बेस्ट बॉलर देण्यासाठी मी विनंती करेल समीर पालेकर आणि पांडुरंग बामा पालेकर यांच्याकडून कालेकर यांना विनंती करली की आपण हे द्यायचं आहे. बेस्ट बॉलर कैलासवासी सदानंद कानू पालेकर यांच्या स्मरणार्थ श्री सचिन पालेकर व अन्वी पालेकर यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलर दिला जातो आहे ज्याने चांगले बॉलिंग करत असताना 6 विकेट मिळवले गेले. खेळाडूचं नाव आहे पारस रघुवीर. वेल बॉलिंग पारस. आणि लास्ट इयर सिरीज मिळाली होती, यावर्षी पारसला बेस्ट बॉलरचा पुरस्कार देतोय. गुड बॉलिंग पारस. आणि पारस बेस्ट बॉलर मिळतं आणि आज हे टुर्नामेंट जिंकणं हारणं होत असतं. बघा मी नेहमी सांगतो की दुसऱ्यांसाठी पण टाळ्या वाजवता आला पाहिजेत. तो खरा खेळाडू आहे आणि पारस आज या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल. या टुर्नामेंटचा आम्ही दरवेळी वाट बघत असतो आणि मी एकदम मस्त खेळायला वाटतं ही टुर्नामेंट. आणि तसेच की आनंद लखनदा व माझी सर्व टीम आहेत मुंबईचे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे मी एवढी बेस्ट बॉलर झालो. क्या बात आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर बेस्ट बॅट्समनकडे आपण वळणार आहोत आणि बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देण्यासाठी मी श्री जयंत पावशे आणि पांडुरंग झेंडेकर, कुमारी सारांश नितीन पावशे व कुमारी माहिरा ऋषिकेश पावशे यांच्याकडून आहे. आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातो आहे ज्याने अफलातून बॅटिंग केली. खेळाडूचं नाव आहे मिस्टर 360 शुभम लोखंडे. आणि अफलातून बॅटिंग करत असताना शुभम ऑरेंज कॅम्प मध्ये बॉलरला पण पर्पल कॅप आपण दिली तिकडे आणि ऑरेंज कॅप काय बॅटिंग केली गेली शुभम. त्यानंतर थोडं मान्यवरांना पण आपलं घाई आहे, थोडं आपल्याला लवकर निघायचं त्यामुळे बाईट घेत नाहीत. नंतर शिस्तबद्ध संघाकडे आपण वळूयात आणि शिस्तबद्ध संघाची पण ट्रॉफी आणि बघा काय ट्रॉफी आहे. ही ट्रॉफी WTC ची टेस्ट चॅम्पियनशिप होते वर्ल्ड मध्ये, यावर्षी साऊथ आफ्रिकाने जिंकली अशी ट्रॉफी आहे आणि या ट्रॉफीचा पुरस्कार दिला जातोय शिस्तबद्ध संघ. नावातच महाराज आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज संघ जाळगाव दापोली. आणि दापोली संघाचे कर्णधार आपण या शिस्तबद्ध संघ त्यांना पुरस्कार दिला जातो. आणि सुरेश जानू
नांदगावकर 101 कलाकार ग्रुपने आम्हाला जी ट्रॉफी प्रोव्हाइड केली. सुरेशजी आपण या, आपल्या हातातून हा पुरस्कार दिला जाईल. आणि 101 कलाकार ग्रुप आणि त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील आपण पाहिलं तर सायकल आहे, जे आम्हाला सायकल प्रोव्हाइड केले कैलासवासी चंद्रकला जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ मुकेश व पुरुषोत्तम पाटील यांच्याकडून मी मच्छिंद्र कालेकर आणि अनिल नांदगावकर यांना विनंती करेल की आपण हा पुरस्कार देण्यासाठी यायचा आहे. हा सायकलिंग करतच तो आता घरी जाईल आपल्या, भले किती लांब असू दे. आणि फरान स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट पण आहे. अंकुर नरेश भोईनकर आणि आपण पहिला आपण ट्रॉफी देऊया. अंकुर आपण पहिले ट्रॉफी द्यायचा. आणि कोण असेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट? तब्बल त्याने 86 रन्स केले आणि 4 विकेट घेतले. कोण? अनिकेतला पुरस्कार दिला जातोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि काल अनिकेतने जे टॅप खेळलंय, अफलातून बॅटिंग. त्यानंतर महादेव विचेंडेकर यांना विनंती करेल की आपल्या हातातून आपण ही बॅट द्यायला. अनिकेता खूप पाडतोस, तुला खूप आहे, 2 हात कमी पडतील. बॅट पण आहे आणि सायकल करत दापोलीला जायचंय. आणि आणि सायकल पण आपण त्याला देतो. अनिकेतला 2 शब्द आपण बोलूयात. अनिकेतने अफलातून बॅटिंग केली काल. सो फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पण अनिकेतच आहे. सर्व अनिकेत आहे. सकाळी अनिकेत आहे, दुपारी अनिकेत आहे, संध्याकाळी अनिकेत आहे, रात्री पण अनिकेत आहे. वेल बॅटिंग अनिकेत. आणि सायकलवर बसून एक फोटो काढ. आता जर निघाला तर पोहोचेल तो, दापोलीला पोहोचू शकतो सायकलवर. पण सायकलवर बसूनच त्याला आपण बोलूयात. आणि खूप चांगली कामगिरी केली अनिकेतने. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची सायकल मिळवली आहे. आणि अनिकेत सोबत 2 शब्द. पहिला प्रश्न असेल की अनिकेत तुला या अगोदर कधी सायकल अशी वगैरे मिळाले का? नाही सर, पहिल्यांदाच मिळाले. क्या बात आहे, पहिल्यांदाच मिळाले. आणि काय बोलशील, आज सिरीज मिळते, गाव जिंकला. आणि मला मगाशी कोणीतरी म्हटलं की 9 वर्ष ही टुर्नामेंट जे फायनलला म्हणजे खुल्या गटातूनच जिंकतात, बट आज तुम्ही गाव टू गावचा संघ फायनल जिंकतात, त्याबद्दल नाही या टुर्नामेंट विषयी? सर आज खूप प्राऊड फील होतोय, खूप भारी वाटतंय. एवढी मोठी टुर्नामेंट आम्ही जिंकलोय. जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे. ह्या टुर्नामेंटची आम्ही वाट बघत असतो. आम्ही इथे 4-5 वेळा फायनल मारले, पण आम्ही ओपन गटातून पार्सल आणून मारले. पण पहिल्यांदाच ही माझ्या गावाची पोरं घेऊन मी फायनल खेळलोय. खूप भारी वाटतंय. आणि अनिकेत आवाजून विचारेल की आई वडिलांचा आणि फॅमिलीचा कसा सपोर्ट राहिला क्रिकेटसाठी? सर क्रिकेटसाठी घरून खूप सपोर्ट आहे. आणि मी येतानाच मुलीला बोललो होतो मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे, कदाचित मी प्रयत्न करेन सायकल घेण्याचा. क्या बात आहे, थँक्यू सो मच अनिकेत, वेल प्लेड. आणि असाच खेळ करत राहा आणि आपल्या दापोलीचं नाव तू करत राहा. त्यानंतर मी तृतीय क्रमांक देण्यासाठी मी आणि साधनाताई बोत्रे मॅडमला विनंती करेल की आपल्या तिथून आपण यायचं. त्याचबरोबर
मस्तगंधा विजय झेंडेकर मॅडम, त्यानंतर ओमकार नांदगावकर आणि नवजवान मित्र आडे यांच्याकडून आपण द्वितीय क्रमांक आणि ट्रॉफी 33,333. आम्हाला जे प्रोव्हाइड केले सत्ताताई भोत्रे मॅडम यांनी 33,333. राष्ट्रवादी महिला अध्यक्ष रत्नागिरी तथा नगरसेविका दापोली नगरपंचायत दापोली एक तृतीय क्रमांक पटकावला गेलाय. अक्सा मरीन स्पोर्ट्स आडे. आणि सो वेल पेड अक्सा मरीन स्पोर्ट्स आडे, वेल पेड अभिनंदन. आणि मित्रांनो टाळ्या वाजवाय त्यांच्यासाठी पण द्वितीय क्रमांक त्यांनी पण पटकावला आणि एक गडसी क्रिकेट ते पण खेळले. सो अभिनंदन, थँक्यू सो मच. ताई आपलं पण अगदी मनापासून आभार. थोडा उशीर झाला पण माफी मागतो आणि आपण पण इकडे आवर्जून थांबला त्याबद्दल आपलं पण आभार. त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. RCBनी 17 वर्षांनी जिंकलेला जिंकलाय. टायटल जिंकणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब जाळगाव दापोली. मी विनंती करेल हे पारितोषिक देण्यासाठी हरेशजी वासुदेव कुलाबकर, चेअरमॅन ओमकार मच्छीमार सोसायटी उटंबर हरणे, त्याचबरोबर रवींद्र कुलाबकर आणि नामदेव विरोजी झेंडेकर, त्यानंतर नलिनी मनोहर कुलाबकर, हरीश्वर चौगळे आपण पण या, किशोरबाई देसाई, सर्व आमचे मान्यवर आज प्रथम क्रमांक चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन जे प्रथम क्रमांक आम्हाला प्रोव्हाइड केलं. हरीशजी आपलं अगदी मनापासून आभार आहे. हरीशजी वासुदेव कुलाबकर चेअरमॅन, हरीशजी आपलं अगदी मनापासून आभार. आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन संघाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज संघ जाळगाव दापोली. आपली दापोली, सर्वांची दापोली, आय लव दापोली. आणि दापोली संघाने मात्र इकडे फायनल मारलंय. छत्रपती शिवाजी महाराज संघ जाळगाव दापोली. आणि जे प्रोव्हाइड आम्हाला केलं हरीशजी वासुदेव कुलाबकर साहेब, आपलं अगदी मनापासून आभार. चेअरमॅन ओमकार मच्छीमार सोसायटी उटंबर हरणे, अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच. आता गाणं थोडं वाजेल. धन्यवाद. 10वं वर्ष आहे. 11व्या वर्षामध्ये आपण पुन्हा भेटूया. काही चुकून माकून वाकलं असेल तर माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. धन्यवाद. गाणं वाजव भावा आपल्या गावाचं. थँक्यू सो मच. आणि सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू. स्पोर्ट्स टीमला पण तुम्ही मित्रांनो सर्वांनी आनंद केला त्याबद्दल तुमचा पण आभार आहे. थँक्यू. शिवशक्ती सर्व व्हॉलेंटियर्स कोणी बाहेर जाणार नाहीये. बऱ्यावर उडतो चेंडू जसा, पाण्यात खेळतो मासा जसा, शिवशक्ती आळेचा सागर किनारा, क्रिकेटचा उत्सव आमचा सहारा.